आजच्या आधुनिक काळात अनेक पारंपरिक पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातून हळूहळू दूर होत असताना त्या चवी आणि परंपरा जपणे ही आपली जबाबदारी आहे. अशीच एक जुनी पारंपरिक रेसिपी म्हणजे भानोळी. ही केवळ एक रेसिपी नाही तर पिढ्यानपिढ्या जपलेल्या खाद्य परंपरेची एक गोड आठवण आहे. सर्वात आधी 1 वाटी तांदूळ, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी पोहे स्वच्छ धुवून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं. त्यासोबतच 1 चमचा मेथीचे दाणे आणि 2 चमचे बडीशेप स्वच्छ धुवून तीसुद्धा भिजत ठेवायची. भिजवलेले मेथीचे दाणे आणि बडीशेप पाण्यासोबतच मिक्सरमध्ये घालायचे आणि भिजत ठेवलेले तांदूळ, उडीद डाळ आणि पोह्यामधलं पाणी काढून टाकून ते नुसते मिक्सरमध्ये घालायचे. हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं. एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं रवाळ ठेवायचं. पीठ हे जास्त घट्टही नसावं आणि खूप पातळ देखील नसावं. आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून झाकून 6 ते 8 तास किंवा शक्य असल्यास रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं. हे पीठ दुसऱ्या दिवशी छान फुलून आलेलं आहे. त्याची भानोळी मऊ आणि छान जाळीदार बनते. ह्या पिठामध्ये 1 छोटा चमचा हळद, त्यामुळे कलर छान येतो आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि अर्धा वाटी गूळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. ते या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता आपलं भानोळीचं पीठ तयार झालेलं आहे. आता तवा गरम करून त्याच्यावरती अगदी थोडं तेल टाकायचं. तवा मध्यम आचेवरती गरम करायचा आणि पीठ तव्यावरती घालायचं आणि चमच्याने हलक्या हाताने गोलसर पसरवायचं. भानोळी नेहमी जाडसरच असते, ती पातळ करू नका. थोडीशी जाडसर ठेवल्या की त्या आतून मऊ आणि बाहेरून छान भाजलेल्या लागतात. एक बाजू छान सोनेरी झाली की अलगद उलटं करायचं आणि आता दुसरी बाजूही छान भाजून घ्यायची. अशा सगळ्या पिठाच्या भानोळ्या तयार करून घ्यायच्या. कलर बघा किती छान आलेला आहे. बाहेरून हलकीशी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या भानोळ्या तयार झालेल्या आहेत. ह्या गरमागरम भानोळ्या तुम्ही चहासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. आजची ही आपली भानोळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.